तर आज आपण निघालेलो आहे, ते मंदिर दिसायला लागलेलं आहे आपल्याला बघा. मंदिराचा एंट्रन्स काही अशा प्रकारचा आहे. संपूर्ण मंदिराभोवती असं काय दिसतंय वरून, खूप भारी वाटतंय यार इथे. आपण मला मंदिर कसं नंबर मंदिर आहे. आता एकदम मस्त वाटलं, तुम्ही पण नक्कीच या. हॅलो नमस्ते, कसं काय, राम राम. दिस इज अनिल अँड वेलकम बॅक टू मी यूट्यूब चॅनल स्टार रायटर अनिल. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ आणि नवीन ब्लॉगमध्ये. तारीख आहे 4 मे, वार आहे रविवार आणि सकाळचे 7:30 वाजलेत. तर आज आपण निघालेलो आहे भिवंडीतील नुकतंच नवीन एक मंदिर बनलं आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर तिकडे आज आपण निघालेलो आहे. खूप दिवसापासूनची आपली जायची तिकडे इच्छा होती, परंतु ते मंदिर पूर्णपणे बनलं नव्हतं. परंतु आत्ताच 1 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हाती त्यांचं उद्घाटन झालेलं आहे. खूप दिवसापासून असं गाडीवरती फिरायला गेलो नव्हतो कुठे, तर म्हणलं आज आपल्याला एक जागा पण भेटलेली आहे, तिकडे फिरून पण येऊ आणि आपली एक छोटीशी राईडसुद्धा होईल. आणि आज आपण मोठे व्लॉगिंग करणार आहे, ते सुद्धा खूप दिवसानंतर आपल्याकडून होणार आहे आज. त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण पहा. आपली मोठे व्लॉगिंग कशी असते ते सुद्धा तुम्ही पहा. मी नुकतंच आत्ता गावाला गेलो होतो, कारण आपल्या गावची यात्रा होती आणि त्या यात्रेचा आपण व्लॉग बनवलेला आहे. जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर ती सुद्धा तुम्ही व्हिडिओ पहा, तुम्हाला खूप छान वाटेल. आमच्या गावची यात्रा कशी असते ते तुम्हाला बघायला भेटेल. तुम्हाला दाखवतो माझा मोठो व्लॉगिंग सेटअप कसा आहे आणि मी कोणता कॅमेरा यूज करतो. हा पहा आपला मोठो व्लॉगिंग सेटअप, कशा प्रकारे मी हेल्मेटला कॅमेरा लावतो. खूप दिवसानंतर कॅमेरा लावला आहे, त्याचा अजून अँगल बघितलेला नाही. आणि मी कॅमेरामध्ये SJ कॅमचा कॅमेरा यूज करतो. ह्याची जर तुम्ही अनबॉक्सिंगची व्हिडिओ बघितली नसेल तर मी वर पिनमध्ये देईल, तुम्ही ती सुद्धा व्हिडिओ पाहू शकता, कशा प्रकारे अनबॉक्सिंग आणि याचे फीचर्स काय काय आहेत ते. छान असा कॅमेरा आहे हा, कमी बजेटमध्ये अवघ्या 10,000 रुपयामध्ये हा येतो. पण तुमच्याकडे जर चांगला बजेट असेल तर तुम्ही नक्की गोप्रोच घ्या, कारण की गोप्रोसारखी वाईड रेंज आणि थोडीशी क्वालिटी ह्याच्यापेक्षा चांगली तुम्हाला त्यात भेटेल. मी ते वाट बघते माझ्या मित्राची, त्याला फोन केला आहे, तो आता येतच आहे. आणि माझ्यासोबत अजून ॲज युज्युअल जीवन. ह्याच्याशिवाय काय मला दुसरं पण भेटत नाही, कारण राईडला भेटणार पण नाही कोण. सारखा तूच असतो, माणसं पण कंटाळतील तुला बघून बघून. काय कंटाळ भाई, काय करणार, मित्र आहे आपला, त्याशिवाय आपण काही जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही, जाशील की बरोबर दाखव. तर आला माझा मित्र, हा आहे गणेश. काय गणेश, कुठे जायचं आहे? अभिषेक ना. ए गाण्या, हा गाण्या, अभि अभि काय नाही गाण्या, बस ए चल लवकर, पेट्रोल टाकाय, थांबा पुढं. खूप दिवसांनी मोठं व्लॉगिंग करत आहे. कॅमेराचा अँगल आता बरोबर आहे का नाही माहीत नाही, ते जाऊ द्या. महाराजांचं मंदिर आपल्या इथून टोटल 50 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे आपल्याला पोचायला 1 ते 1.5 तास, नाही 1.5 ते 2 तास तरी जातील. त्याआधी आपल्याला गाडीमध्ये पेट्रोल पण भरायचं आहे. पेट्रोल पंपावरती पहिले जाऊया आणि पेट्रोल भरूया. इकडे जायला घनसोलीवरून 2 मार्ग आहेत. एक शिळफाटा कल्याणवरून जाऊ शकतो आणि ठाण्यावरून भिवंडी मार्गे जाऊ शकतो. तर आम्ही जात आहे आता ठाण्यावरून, कारण की शिळफाटा रोडला ट्रॅफिक आणि तो रस्ता लांबच पडेल. हा ठाण्यावरून जवळ रस्ता आहे आणि पूर्ण हायवेने जाणार आपण, त्यामुळे आपण ठाण्यावरूनच जाणार आहे. खूप दिवसापासून तिकडे जायचं होतं, पण काय टाईम भेटत नव्हता. काल अचानक आमचा प्लॅन झाला आणि आम्ही निघालो. खूप आधी प्लॅन झाला नव्हता. काल रात्रीच मी जीवनला बोललो, रील्स बघितली होती, जीवनला बोललो जाऊया काय, तर जीवन पण झालं तयार लगेच. मग गणेशला फोन केला, गणेश पण बोललो जाऊया. मग आम्ही निघालो आज सकाळी. खूप अगोदर पण प्लॅनिंग करून चालत नाही.
खूप अगोदर प्लॅनिंग केले कधी कधी ती सक्सेस पण होत नाही, त्यामुळे अशा अचानक भयानक केलेल्या प्लॅनिंग खूप लगेच सक्सेस होतात. काय नकली आहे रे, साधा मॅप लावता येत नाही तुला अजून. 17चा थांबायला लागते मध्ये मध्ये, एकदाच लाव ना. ए कुठं कुठं गुगल मॅप आम्हाला भिवंडीच्या आतून घेऊन जात होता, पण दुसरा रस्ता होता नाशिक हायवेवरून जायला. पण आम्ही काय भिवंडी सिटीमधून गेलो नाही, कारण की भिवंडी सिटीमधून गेलो असं तर ते खराब रस्ते, ट्रॅफिक, सारखे स्पीड ब्रेकर, त्यामुळे आमची स्पीड कमी झाली असते, म्हणून आम्ही हायवेच चॉईस केला. तुम्ही पण जात असाल तर हायवेनेच या, उगाच त्या सिटीमधून गाडी घालू नका, काय मतलब नाही. जरा थांबलो इकडे नाश्ता करण्यासाठी. 13 किलोमीटर राहिले इकडून अंतर. थांबलो तो नाश्ता करण्यासाठी, पण इकडे काय नाश्ताच नाही. कुठे थांबवलेस? मी थांबवलोय. मग मी गाडी थांबवलोय. कोण चालवतो? मी थांबवलोय. हा थांबला. नाही नाही हे थांबलो. चूच पुढं तूच होतास. जाऊ दे, मीच थांबलो. वाटलं इकडे गर्दी होती म्हणून असं वाटलं की जरा वडापाव बिडापाव असं 90 घ्यायला गेलो. फॅमिली व्लॉग आहे माझा. थांबलो होतो नाश्ता करायला, बोलो खाईन काय तरी, पण इकडे खायला काय नाही. आता उसाचा रस गप पिऊन पुढे जातो. 3 जण दे ना ऑर्डर. म्हणजे ऑर्डर दे. काय यार, काय बरोबर नाही यार, बरोबर ना माणूस. रस प्यालाय म्हणलं माय. काय असतं? तुला माहित नाही? तुला माहित नाही? याला माहित नाही, याला सांगा काय आहे ते. रस प्यायला ये म्हणलं मा. तुला माहिती आहे का? माहिती आहे? कुठून आहे? याला माहित नाही. ट्रेंडिंगला आहे ते. आहेस का नाही या जगामध्ये? तुला हे माहित नाही म्हणजे काहीच माहित नाही तुला. ऊस पिऊन आपला झालेला आहे. तर आता चला आता आपली राईड कंटिन्यू करू. अरे थांब ना, थांब ना. आपण आता मंदिर नाही खाली नाही वर. मंदिर दिसायला लागलेलं आहे आपल्याला बघा. एवढं चालू आहे. फायनली गाईज आपण पोचलेलो आहे आपल्या लोकेशनला. तर माझ्या मागे पाहत असाल तर आपल्याला मंदिर दिसत असेल. आपल्या गाड्या लावलेल्या आहेत इकडे पार्किंगला. सकाळचे 10 वाजायला आलेत. भरपूर गाड्या इकडे आहेत, म्हणजे भरपूर लोक हे मंदिर पाहण्यासाठी आलेले आहेत.
शिखर बघा कसं दिसतं, मस्त आहे की मंदिर बांधतं. तर चला आपण जाऊ मंदिराच्या आतमध्ये आणि आतला परिसर बघू कसा आहे. कसं वाटलं गाडी चालू? लई टायमाने जरा लांब गाडी चालवत आलाय. हे बघा रायडर्स मंदिर पाहून निघाले आता घरी. तर सुरुवातीलाच आपल्या महादेवांची सुंदर अशी मूर्ती इकडे बसवलेली आहे. मंदिराच्या सुरुवातीलाच इकडे एक चप्पल स्टँड आहे चप्पल ठेवण्यासाठी. आपली चप्पल इकडे ठेवू. आणि मंदिराचा एंट्रन्स काही अशा प्रकारचा आहे. रायगडावरती जसा नगारखाना आहे त्याच प्रकारचा फील इकडे दिलेला आहे. खूप सुंदर असं बांधकाम आहे मंदिराचं. तर फायनली आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे. तर दाखवतो तुम्हाला मंदिर. हे बघा खूप सुंदर मंदिर आहे. मंदिरच नाही तर आजूबाजूचा पूर्ण परिसर असा त्या एकदम सजवून टाकलेला आहे ना, त्याच्यामुळे मंदिराला अजून खूप जास्त शोभा येते. संपूर्ण मंदिराभोवती असं इकडून ते तिथपर्यंत पूर्ण मंदिराभोवती असे शिवाजी महाराजांचे पोर्ट्रेट लावण्यात आले. यामध्ये शिवाजी महाराजांचे जीवनाचे, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पोर्ट्रेट लावलेले आहेत. हे पोर्ट्रेट शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेचं शो केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते दृश्य या ठिकाणी लावलेले आहे. या पोर्ट्रेटमध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माणाची शपथ घेतली होती. आपली करंगळी कापून रक्ताचा अभिषेक केला होता. याच्यावरती अनेक विविध प्रकारचे पराक्रमाचे व त्यांच्या जीवनातले पोर्ट्रेट या पूर्ण मंदिराभोवती लावलेले आहेत. मी आता पूर्ण मंदिरावरती येऊन सगळे पोर्ट्रेट दाखवतो. त्याचबरोबर खाली माहिती सुद्धा दिलेली आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही ह्याच्यामध्ये लँग्वेजमध्ये ते माहिती दिलेली आहे. तुम्ही थांबून वाचू शकता जर तुम्हाला इतिहास माहिती नसेल तर. हे पहा, या चित्रामध्ये शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करत आहे. हे खूप महत्त्वाचे चित्र आहे. या ठिकाणी महाराजांची अवजारे ठेवण्यात आले. कसे तलवारी दिल्लीवरून आपले शिवाजी महाराज प्रचारामध्ये पळून निघाले होते औरंगजेबाच्या तावडीतून. हे आपले तानाजी मालुसरे.
शिवाजी महाराजांच्या काळातली अवजारे इथे ठेवण्यात आलेली आहेत. एकदम मी तर म्हणतो सगळ्यांनी एकदा तरी या मंदिराला भेट दिली पाहिजे. हे पहा सरसेनापती यसाजी कंक. हे पोर्ट्रेट हिरकणीने जेव्हा हिरकणी बुरुज उतरून खाली आली होती तेव्हाचं हे दृश्य. हे कोंडाजी फर्जंत पन्हाळगड मोहीमच्या वेळेचं हे दृश्य. हे पहा सर्वात महत्त्वाचं चित्र. खूप मोठी याची फ्रेम बनवली, मोबाईलमध्ये बसत सुद्धा नाही. राज्याभिषेक वेळची फ्रेम आहे. एक नंबर दिसतंय. कसं दिसतं काय, कसं वाटतं? केवढी मोठी फ्रेम आहे. हे पहा आपले छत्रपती संभाजी महाराज सिंहाचा जबडा फाडताना. त्या महाराणी ताराराणी साहेब. या ठिकाणी तुम्हाला जर काही विकत घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही विकत घेऊ शकता. इकडे तर तुम्ही बघितलं असेल की कशा वेगवेगळ्या फ्रेम या ठिकाणी लावलेल्या आहेत. मोबाईलमध्ये काय प्रॉपर दिसत नाही आहेत. तुम्हाला जर ते खरंच अनुभवायचं असेल, बघायचं असेल तर तुम्हाला इकडे यावंच लागेल. मागे बघा मंदिर. अजून मंदिरात जायचं आहे. मंदिरात जायच्या अगोदरच बाहेरचा परिसर फिरत बसलो आहे, कारण की तो आहेच एवढा सुंदर की कडक. एक नंबर मूर्ती आहे शिवाजी महाराजांची. मंदिराचं इंटेरियर तुम्ही बघू शकता. महाराजांच्या उजव्या बाजूला तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आणि डाव्या बाजूला स्वराज्य जननी जिजामाता यांची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. आणि सेंटरला बरोबर शिवाजी महाराजांची मूर्ती. मंदिर असल्या कारणाने हळू आवाजात बोलावं लागतं. हो. या ठिकाणी वर जायला सुद्धा इकडून जागा आहे. काय दिसतंय वरून? मागे डोंगर आहे. या ठिकाणी मंदिर आहे आपलं. सेम किल्ल्याचा फील होतं या ठिकाणी. लगीन आहे इकडे.
गाणं चालू आहे. ए किती फोटो काढाल रे. खूप भारी वाटतंय यार इथे येऊन. मस्त वाटतं एकदम. गाव साईडला आहे इकडे, गाववालीच फिलिंग आहे इकडे. तर फायनली आपलं संपूर्ण मंदिर बघून झालेलं आहे. आता आलेलो आहे बाहेर चप्पल स्टँडच्या इकडेच. सकाळी खायचं ठरवलं होतं पण काय खाल्लेलं नाही आम्ही. फक्त त्या उसाच्या रसावरती आम्ही. आता निघताना आता काहीतरी खाऊन घरी जावं लागेल, नाही तर खूप अवघड होईल. फायनली इकडे येऊन आम्ही आता वडापाव खात आहे. काय करायचं खाट. आमचं आता पूर्ण मंदिर फिरून झालेलं आहे आणि आता नाश्तासुद्धा केला, वडापाव खाल्ले. तर इथून डायरेक्ट आता घरी निघणार. त्याआधी विचारूया मंदिर कसं वाटलं यांना. जीवन मंदिर कसं होतं? एक नंबर मंदिर आहे, तुम्ही पण या नक्की विजिट करा इथं. गाण्या तुला काय वाटतं? मला तर एकदम मस्त वाटलं. तुम्ही पण नक्कीच या. जर तुम्हाला माहित नसेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला मला मेसेज करा, मी याचा इंस्टा आयडी देतो. काय झालंय की रविवारी आता सुट्टी, म्हणजे सुट्टी असायची. पहिला रविवारी मॅची असायच्या, आता सुट्टीच आहे. आता मॅची पण नाही. आता तुम्ही मेसेज करा, फक्त जायचंय करून. मी आता याला मेसेज करा. यो आहे उपटसून आहे, येतोय तुमच्यासोबत फिरायला. यो याची गाडी 100 पेट्रोल टाकायचं पण. चला आता डायरेक्ट भेटू आपण घरी. चला आता आम्ही निघालो घरी.